या साईडला बघितलं तर तुम्हाला राजगड किल्ला दिसेल. चला आपण आता ट्रॅकिंग सुरू करूया आपली. खूप जास्त ऊन वगैरे आहे तर मी बी थोडा डिहायड्रेट होऊ शकते, तर आम्ही पाण्याची बॉटल पण सोबत ठेवलेली आहे. काही पॅराशेष होऊ शकतात. किल्ल्याच्या गोष्टी यावर आलेला आहे. होऊ शकता पाहिजे दरवाजा. आजही हा किल्ला जसाच्या तसाच आहे आणि पुढे कायम हा असाच राहणार. हा आहे राजगडाचा भव्य असा मुख्य दरवाजा. याला जो मिशन आहे याला आपण शिवदुर्ग दर्शन. याच्यात स्पेशली पूर्णच्या पूर्ण शिवकालीन जे पण गड आहे ते कवर करण्याचा माझा हे एक मिशन आहे. उजव्या बाजूला पद्मावती माची आहे, डाव्या बाजूला सुवेळा माची आहे आणि त्याच्याच थोड्या टर्नवर गेलो तर संजीवनी माची आणि बाले किल्ला तुम्हाला डाव्या बाजूला पाहायला मिळेल. आणि आपण आता इथे पद्मावती माची बघायला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता हे राजवाड्याचे अवशेष आहेत, तुम्हाला दिसून पडतील. खूप मोठा असा हा राजवाडा असायचा त्या काळात. आज फक्त त्याचे अवशेष उरलेले आहेत, पण या अवशेषामागे पण खूप मोठा इतिहास आहे. तर एवढ्या वर्षानंतर याचे अवशेष असणे पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांचे अवशेषांचे जे स्ट्रक्चर आहे ते पण खूप आजही टिकाऊ आहे आणि खूप जास्त सुंदर असा स्ट्रक्चर आहे, जे की आजले जुन्या काळातले जे पण लोक होते ते करायचे. ठीक आहे हे पोल का? हा 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 हा. अच्छा हे जात आहे त्याच्यावर काय पद्मावती मंदिर आहे. किती लांब आहे? पद्मावती माझी इथून संपला ना, हे लवकर पाहून होते नाही तो वरचा ना, तो बाले किल्ला तिथेच कुठेतरी आहे दाखवत आहे तिथे दारू गोळा करताना ते का? हा का? ठिकाणी बोर्ड आहे राजवाड्याचे अवशेष. तर इथून भव्य असं पूर्ण जो आहे राजवाड्याचे अवशेष आहे. ठिकाणी बघू शकता तिथपर्यंत राजवाडा राहायचा. खूप भव्य असा राजवाडा राहायचा राजगडचा. तर आजही त्याचे अवशेष असे तसेच शेष आहेत. काश आजही हा राजवाडा अस्तित्वात असता तर किती भारी दिसला असता. पण असो राजवाडा नसला तरी आपल्या मनात आपले राजे आहेत. आणि आणखी काय पाहिजे. आता आपण चालणार आहे पद्मावती माचीकडे. चला आपण जातो आता. राजवाड्याचे अवशेष बघितले आहेत, पद्मावती माचीकडे जाऊया फटाफट. उशीर खूप झालेला आहे तर जेवढं लवकर पद्मावती माची झाली बाले किल्ला बघायला जाऊया. नंतर संजीवनी माची जेवढं कवर करता येईल करूया.
हा जो मंदिर आहे हा पद्मावती मंदिर आहे आणि समोर जो आहे तो रामेश्वर मंदिर आहे. तर मंदिराच्या आत आपल्याला नाही जाता येणार. बहुतेक लोक ऑलरेडी तिथे स्टे करत आहेत. जे पण गडावर थांबणार आहेत ते लोक जे आहेत ते स्टे करणार आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मला एक टाका दिसून येईल आणि या ठिकाणी एक समाधी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पद्मावती तलाव तुम्हाला दिसून येत आहे. पद्मावती तलाव आणि इथे तुम्हाला दिसेल तो चोर दरवाजाचा रस्ता आहे. सफेद कपड़ा चोर दरवाजातून चोर येत आहेत. चोरला खरंच चोर. नॉर्मल पाहिजे हा बहुतेक त्या चोरण्यासारखा असा उभा रेलिंग वाला असेल ना है ना. भागो. यही तो है वो जिसके सारे याच ठिकाणी बघू शकता मित्रांनो. हा चोर दरवाजा आहे इथून आणि हा गुपित दरवाजा राहायचा की एखाद्याला गुपित प्रकारे मावळे लोक किंवा मावळे आता तू इथून मागच आहे. इथे भेटला वर ना तू आधी तू उतर बोलू नको. लोकांना समजलंही पाहिजे ना मी चढून आलो उतरून आलो. मग काय तर कन्फ्युज झाले पाहिजे. मुझे कैसे भी करके निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. झाले की आहे नाही थिल कम Hi, shut up.
ठिकाणी व्लॉग मी बनवत आहे आणि इकडे व्हिडिओ काढणं पण सुरू आहे. आमचा भाऊ ची स्पेशल रिकमेंडेशन. ये मित्रांनो, पद्मावती माची नंतर आता पुढे भूक लागली आहे तर घरून मॅगी आणली होती तर ते आम्ही खाणार आहे. आणि आम्ही मगाशी भेल पार्सल घेतली होती जी की आम्ही घरावर खायचा विचार केला आहे. तर आम्ही आता या ठिकाणी खाणार आहे आणि आमचा कचरा आम्ही व्यवस्थित आमच्यासोबतच वापस घेऊन आहे, कारण की गळावर कधीही काही कचरा करायचा नाही आणि आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जाणे. आता तुला दिसला 3 नाही. हे खाली हे खाली हे खाली हे खाली. प्रँक था बेंडर गई बेंडर गई. तरी सवन उडले. या ठिकाणी हे सर्व लोक तुम्ही बघता सर्व स्टेवाले आहेत. ते किल्ल्यावर स्टे करणार आहेत. कॉलेज स्कूल काही इंडिव्हिज्युअल लोक आलेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पद्मावती माची, पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा बघितल्यानंतर आपण आता आलो आहे इथे थेट बाले किल्ल्यावर पोहोचणार आहे. बाले किल्ला जो आहे खूप उंचावर आहे आणि खूप वेळ झालेला आहे. मला लवकरात लवकर तिथे पोचावं लागेल. तुम्ही बघू शकता तो जो वरच्या टोकावर दिसत आहे तो ॲक्च्युली बाले किल्ला आहे. तिथे पोहोचण्यासाठी वरून पायऱ्या दिल्या आहेत. तर आपण आता बाले किल्ल्यासाठी निघूया, लवकरात लवकर तिथे पोहोचूया. निघालो आहे बाले किल्ल्यासाठी. स्ट्रेट फॉरवर्ड पायऱ्या आहेत तर एवढं काही भारी जाणार नाही. बघू शकता अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत बाले किल्ल्यासाठी. राजवाडा बाले किल्ल्याच्या रस्त्यावरून राजवाडा पूर्णपणे दिसत असणार. नॉर्मल रस्ता एंड, ढेकूळ रस्ता सुरू, नॅरो पायऱ्या. बाले किल्ल्याच्या रस्त्याने एकदम मला माहिती आहे माझ्याकडे काय आलं. एकदम मस्त वातावरण आहे. जिकडे तिकडे बघा थंडावा थंडावा आहे. चलते चले जाओ. सावली आहे, थंडगार वातावरण आहे. एक रमणीय वातावरण या ठिकाणी बाले किल्ल्याच्या रस्त्यावरती तुम्हाला दिसून येत आहे. आतापर्यंत पायऱ्या होत्या, थोडा वाला होता
नॉर्मली रस्ता आता नॉर्मल रस्ता आला प्लस सावली नॉर्मल रस्ता खतम, पायऱ्या परत सुरू. तर आपण वरती चाललो. खाली जायची पाळी आली आहे अजून. वरतच जावं लागते. वरत जाण्याचा रस्ता आहे ना, रस्ता असला तर जायचं. हा लागला तोरण्यासारखा भाग, रेलिंगवाला. जो तोरणा गडावर जो जसा रस्ता होता सेम रस्ता आता इथे या ठिकाणी लागणार आहे. बालेकिल्ल्याचा जो एकदम थेट वर जाणार आहे छोटासा रस्ता, आणि रेलिंगच्या सपोर्टने आपल्याला वर जावं लागणार. बघू शकता या ठिकाणी एवढ्यावरी तुम्हाला चढावं लागणार. पण आज पाऊस नाही तर थोडं इझी जाईल, कारण की तोरणा किल्ल्यावर पाऊस असताना अशी चढणं खूप अवघड होत होतं. पण आता या ठिकाणी आपण याला इझिली चढू शकतो. तर चला, फायनल डेस्टिनेशन, आखरीचा अंतिम पायऱ्या या बालेकिल्ल्यासाठी चढूया. बालेकिल्ल्यावर पण आपण सर करूया. डेंजर पहाड़ इसको बोलते लेवल एडवेंचर. हे देखो बघा, खाली उतरावं लागत आहे रेलिंग थ्रू आणि वर चढावं लागत आहे एकदम अशा प्रकारे. एक मिनिट. हे गाइस, झूम होईल ना? नाही होत. वाइल्ड फायर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पण आलो आहे बाले किल्ल्याच्या दरवाजावरती. खूप भयानक असा रस्ता होता. खूप चढायचा एकदम वर रेलिंगचा रस्ता होता, पण सक्सेसफुली चढलो आणि बाले किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे. तर बाले किल्ला जाऊ, बाले किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन बघूया. बस काही पायऱ्या राहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण बाले किल्ला क्रॉस करून घेऊ. खूप वरती उंचावर आलेलं आहे. हा बघा बाले किल्ला एकदम भव्य असा, आणि याचा स्ट्रक्चर खूप जबरदस्त आहे. अजूनही हा बाले किल्ल्याचा जो स्ट्रक्चर आहे हा अजूनही असाच आहे, आणि खूप जबरदस्त याच्यावर छाया जे आहे कोरलेलं आहे.
मित्रांनो, आता आपण आलो आहे बाले किल्ल्याच्या वर. बाले किल्ल्यावरती आलो आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल, हे जो आहे हा सदर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघू शकता, हे जे आहे हे आपल्या राजवाड्याचे जे अवशेष आहेत, जो पण आधीच्या काळात राजवाडा असायचा त्याचे काही अवशेष आता या ठिकाणी तुम्हाला दिसून पडतात. तर हे अजून काही प्रमाणात अस्तित्वात आहेतच, तुम्ही बघू शकता. आणि माझी इच्छा होती संजीवनी माची किंवा सुवेडा माची बघायची, बट वेळेच्या अभावी बघणं हे या वेळेला तरी अशक्य वाटत आहे. कारण की लगभग आता 4:30 वाजत आलेले आहेत आणि आता जर तिथे जाईल तर परत यायला रात्रच होऊन जाईल. आणि रात्र झाल्यानंतरही खाली गेल्यानंतरही आपली बाईक घेऊन घरी पण जायचं आहे, सेफली जायचं आहे, रिस्क घ्यायचं नाही. कारण की रात्रीनं थोडा घाटाचा रस्ता आहे, तर थोडं सावकाश जावं लागेल, म्हणून थोडं काळजीनं निघालेलं बरं राहते. एनिवे, दुरून बघितलेलं आहे, तर नेक्स्ट टाईम समजा आलो त्यावेळेला नक्कीच आपण आवर्जून तिथे जाऊन भेट देऊया. पण या वेळेला तर तिथे जाणं सध्या अशक्य आहे. सर्वच बघितलं आहे, बाले किल्ला बघितला आहे, राजवाडा बघितला आहे, नंतर पद्मावती माची बघितली आहे आणि बरंच काही बघितलं आहे. आणि खूप जास्त ॲडव्हेंचरस ट्रॅक पण होता, रस्ता पण खूप ॲडव्हेंचरस होता. आणि उन्हामुळे तुम्ही तर बघू शकता की पूर्णच्या पूर्ण मी आता यावेळेला टायर्ड फील होत आहे आतापासून. ते असतं ना, चढेपर्यंत काही नाही वाटत, चढेपर्यंत एकदा चढून झालं, सर्व गोष्टी बघितल्या तर थोडं सॅटिस्फाईड होते. आणि त्याच्यानंतरच थकवा वगैरे जो पण आहे तो मेंटली येतो. मेंटली इन द सेन्स की बॉडी तर थकून जाते, पण मेंटली आपण सर्व काही बघितलं तेव्हाच. चला आता निघूया, खूप वेळ झालेला आहे. लोक पण खूप जास्त होते, गर्दी पण खूप होती. राजगड बघायची इच्छा पण खूप होती, कारण की राजगड हा शिवाजी महाराजांच्या सर्वात जवळचा गड आणि याच ठिकाणी सगळ्यात जास्त कालावधी त्यांनी व्यतीत केला. आणि ही मराठ्यांची पहिली राजधानी होती, त्यामुळे याला खूप जास्त महत्त्व दिलं जाते आपल्या स्वराज्याच्या कालावधीमध्ये. आता आपल्या शिवदुर्ग दर्शनमध्ये आतापर्यंत शिवनेरी, तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड आणि राजगड याला यशस्वीरित्या सर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बाकीचे किल्ले एक्सप्लोअर करू, बाकीच्या किल्ल्यांवर चढू आणि आपला जे हे मिशन आहे शिवदुर्ग दर्शन याला असंच कंटिन्यू करू. या ठिकाणी बाले किल्ल्याचा जो पण चढायचा पार्ट आहे, जो पण डिफिकल्टवाला एरिया आहे तो कवर केला आहे. आता नॉर्मल रस्ता आहे आणि थोड्या वेळाने पायऱ्या लागणार आणि आपण मेन राजवाड्याच्या साईडने जाणार आणि तिथून आपण उतरून खाली जाऊया. या ठिकाणी थोडासा नॉर्मल रस्ता आहे, पार करू आणि मग नंतर पायऱ्या लागतील. उतरताना एवढं काहीच प्रॉब्लेम वाटत नाही, बस थोडा रिस्क, थोडा सेफली उतरायचं असतं बस, बाकी काही टेन्शन नाही. असा नॉर्मल साधा रस्ता लागतो. खरंतही बाले किल्ल्याचा रस्ता आहे, ज्यामध्ये तुम्हाला मस्त थंडीगार सावली दिसून येते आणि वातावरण पण खूप जास्त थंड आहे. आणि इथून तुम्हाला अशा प्रकारचा व्ह्यू दिसणार आहे. किती छानसा असा व्ह्यू दिसत आहे. आणि इथूनच तुम्हाला मेन जो पण एरिया आहे राजाचा, आपल्या गडावरचा राजवाडा वगैरे, पद्मावती मंदिर वगैरे, रामेश्वर मंदिर हे सर्व तुम्हाला इथूनच दिसून येईल. बघू शकता ठिकाणी परत
नॉर्मल अशा पायऱ्या लागल्या आहेत ज्या की थेट आपल्या एरिया मध्ये जात आहे राजगडाच्या. बाले किल्ला इथून असा दिसतो उंचावर एकदम. बाले किल्ला जो आहे तो या राजगडावरचा सगळ्यात उंचावरला पार्ट आहे, ज्याची उंची लगभग 1394 फूट आहे. तर खूप उंच आपण त्याला म्हणू शकतो. आणि तिथून सर्व काही गोष्टींवर नजर ठेवता येते. स्टे करणारे लोक जे आहेत ते इथे मस्त आपला टेंट वगैरे लावत आहेत, सो दॅट ते इथे स्टे करू शकतील रात्रभर. खूप लोक आहेत जे स्टे करतील, पण तर स्टे करू शकत नाही. खूप लोक आले आहेत या ठिकाणी, बघू शकता. आता पण लोक खूप आहेत, जे थांबणारे थांबतात, जे जाणारे जातात. मित्रांनो, शिवनेरी, तोरणा आणि राजगड यांच्यापैकी जो डिफिकल्ट ट्रॅक जर कोणता म्हणायचा असेल तर मी हा आजचा राजगड म्हणू शकतो. वातावरणावाईज दुसरा काही सांगू शकत असतो, पण जे मी आज अनुभवलं आहे उन्हामुळे खूप जास्त छोटा ट्रॅक असूनही खूप जास्त असं भारी गेला. सो राजगड ट्रॅक हा जो आहे हा खूप जास्त अवघड मला असा वाटला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आम्ही खूप खाली आलेलो आहे आणि आता बघू शकता तुम्ही की या ठिकाणी आम्ही चढलो. आता विश्वास नव्हता की या ठिकाणी आम्ही चढलो कसे. इथून बघत आहोत तर खूप उंच वाटत आहे आणि इथपर्यंत चढलो. तुम्ही हाल बघू शकता, पण शेवटी चढल्यावर जे सॅटिस्फॅक्शन भेटलं आणि आता उतरताना आता काहीच वाटलं नाही. आम्ही फटाफटा उतरलो, पण चढताना खूप जास्त मेहनत घ्यावी लागली. पण ठीक आहे, आम्ही तिथे चढलो. खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही लकी आहे जे शिवाजी महाराजांच्या एवढ्या जवळच्या गडावर आम्ही पोचलो, त्यांना भेट दिली. तर आमचं भाग्य की आम्हाला इथे यायला भेटलं आणि वरतं चढू शकलो आम्ही यशस्वीरित्या. जी हालत होती सुरुवातीला त्याच्या मानाने जर आम्ही तिथे चढलो तर कमालच म्हणावं ना. इथे आपली पार्किंग आहे, जे इथे दिसत आहे या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. आणि सध्या असा रस्ता आहे, हळूहळू उतरूया. म्हणजे चढाचं काम झालं, आता फक्त उतरायचं. सावकाश सावकाश उतरायचं आहे, यांची दगड खूप मोठे मोठे आहेत. तर फायनली मित्रांनो, आपण हा ट्रॅक यशस्वीरित्या कंप्लीट केला आहे आणि आता आलो आहे आपण खाली एकदम पायथ्याशी राजगडाच्या. आता बिलीव्ह नाही होत आहे की एवढा भारी ट्रॅक आम्ही केला आणि परत आलो आहे. पार्किंग जिथे आहे त्या ठिकाणी आम्ही वापस परत आलेलो आहे. इथून आम्ही आमची बाईक उचलणार आणि घराकडे निघणार. लगभग आता 5:30 की 5:45 वाजले आहेत. 5:45 वाजले आहेत आणि घरी जायला उशीर होऊ शकतो, अंधार होऊ शकतो. त्याच्याने आम्ही मग थोडा काळजीने निघणार आहे, घर जवळ करणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो सनसेट होत आहे तो किती प्यारा दिसत आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी इफेक्ट होत आहे त्याचा. तुम्ही बघू शकता ती लाईट्स आहे ते फक्त वर दिसत आहे, खाली पूर्ण डार्क दिसत आहे. तो तुम्हाला इथून असा दिसेल, हे बघा. आणि त्या किल्ल्यावर तेवढ्या वर आपण चढलो, याचं खूप जास्त नवल वाटत आहे मला आता पण. कारण की इथून बघितलं तर लांब वाटत आहे आणि खूप उंच आहे, जो की खूप जास्त मेहनतीची काम आहे जी की आम्ही केली आणि त्याचा हाल झाला आहे. पूर्ण घामाने पूर्ण चेहरा जो आहे तो चिपचिप झाला आहे. तर आता थोडंसं फ्रेश होणार आणि घराकडे निघणार. या ठिकाणी बाईक आहे, पण बाईक पिक करून आता घराकडे निघणार. लेट्स गो.